सुरुवातीला बातमी मोठी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। यावेळेस कोर्टाने अजित पवार यांना 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता। या विरोधात आता शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे। दरम्यान अजित पवार यांच्या उत्तरावर शरद पवार यांना रिजॉइंडर सादर करण्याचे आदेश असल्यास त्यासाठी आता कोर्टाने 1 आठवड्याची मुदत दिली आहे। एकूणच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे। महाराष्ट्राचे जे सिंबल आणि पक्षाचं मॅटर आहे त्याच्यामध्ये 2 आठवड्याच्या आत अजित पवार गटाने आपलं म्हणणं मांडावं। त्याच्यानंतर 1 आठवड्याच्या आत शरद पवार साहेबांच्या गटाने आपलं म्हणणं मांडावं ह्या ते काय म्हणतायत ह्याच्यावरती, आणि 6 तारखेला मी हिअरिंगला ते ठेवणार।